ओके, स्क्रीन विजिबल आहे ऑनलाईन बॅच. तुम्हाला स्लाइड Yes. दिसते? Okay. Yes, sir. Yes, sir. Okay. In last session, we learned that what is unique constraint, ordinal constraint, and primary key constraint. Okay, I will just recap it and then we will continue with the next topic. Okay, so युनिक कन्स्ट्रेंट काय असतं, तर ज्यावेळेस तुम्ही टेबलमध्ये रेकॉर्ड्स इन्सर्ट करता त्यावेळेस ते रेकॉर्ड युनिक आहेत की नाही, किंवा म्हणजे इन्सर्ट करण्याआधीच आपण त्यांना चेक करतो, बिकॉज इफ यू वॉन्ट टू अवॉइड द डुप्लिकेट एंट्रीज इन टू द टेबल इन द टेबल. ओके, म्हणजे टेबलमध्ये डुप्लिकेट एंट्रीज जर आपल्याला अवॉइड करायचे असतील तर टेबलमध्ये डेटा इन्सर्ट करण्याच्या आधी आपण डेटा व्हॅलिडेट करतो, चेक करतो. तो जर युनिक असेल तरच तो आपण डेटा टेबलमध्ये इन्सर्ट करतो. त्यासाठी आपण युनिक कन्स्ट्रेंटचा यूज करतो. देन सेकंड इज नॉट नल कन्स्ट्रेंट. Not null constraint, it means that if you give the not null constraint to any specific column, then it will check there should some value. Okay, so the that cell should not blank or null. Okay, म्हणजे काय, ज्यावेळेस आपण नॉट नल कन्स्ट्रेंटचा यूज करणार आहे तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही एखाद्या स्पेसिफिक कॉलमला नॉट नल कन्स्ट्रेंट देणार आहे तर तो काय चेक करेल, ज्यावेळेस तुम्ही डेटा इन्सर्ट करणार आहे तर त्या स्पेसिफिक कॉलमसाठी व्हॅल्यू आहे की नाही. तर व्हॅल्यू असेल तरच तो आपल्याला अलो करणार आहे टेबलमध्ये डेटा इन्सर्ट करण्यासाठी. आणि जर तिथे जर ब्लँक सेल जर एम्प्टी असेल तर इट विल नॉट अलो टू इन्सर्ट द डेटा. ओके, देन थर्ड वन इज वी सॉ दॅट प्रायमरी की कन्स्ट्रेंट. ओके, अपन काय पाहिलेलं, प्राइमरी की कंस्ट्रेंट. ओके, सो प्राइमरी की कंस्ट्रेंट क्या होता है, उसमें ये क्या रहता है, कॉम्बिनेशन रहता है किसका, यूनिक की और नॉट नल. ओके, सो इट इज द कॉम्बिनेशन ऑफ द यूनिक कंस्ट्रेंट एंड नॉट नल कंस्ट्रेंट. वी सॉ दैट व्हाट इज द यूनिक एंड नॉट नल. ओके, ओके, सो प्राइमरी की का यूज क्या रहता है, हर एक टेबल में प्राइमरी की रहती है, उसका यूज हम बाकी टेबल से कम्युनिकेट या कनेक्शन इस्टेब्लिश करने के लिए करते हैं. ओके, सो फर्स्ट थिंग इज दैट प्राइमरी की इज द कॉम्बिनेशन ऑफ द यूनिक एंड नॉट नल. सेकंड थिंग, प्राइमरी की इज यूज टू कम्युनिकेट और इस्टेब्लिश द कनेक्शन बिटवीन टू और मोर टेबल्स. ओके, एंड प्राइमरी की इज यूज टू आइडेंटिफाई द यूनिक रिकॉर्ड्स इन द टेबल. ओके, मतलब टेबल में जो भी यूनिक रिकॉर्ड है उनको आइडेंटिफाई करने के लिए हम प्राइमरी की का यूज करते हैं. Okay, then I just given the example of the Prime Minister. Okay, Prime Minister of India, and we just relate it to the foreign key. Okay, so now first we will see what is the check constraint, and then we will go to the foreign key constraint. Okay, so check constraint क्या होता है, check it is same like the word meaning of the check. चेक का मीनिंग क्या होता है कि हम लोग उसको चेक करते हैं मतलब उसको टेस्ट करते हैं, इज इट करेक्ट, इज इट इन करेक्ट कंडीशन और करेक्ट स्टेट और नॉट. ओके, मतलब चेक कंस्ट्रेंट का यूज किसके लिए किया जाता है, एक एडिशनल कंडीशन है डेटा को वैलिडेट करने के लिए. सपोज इफ यू जस्ट गिवन द कंडीशन यूनिक एंड नॉट नल. ओके, मतलब हमने यूनिक कंस्ट्रेंट और नॉट नल कंस्ट्रेंट का यूज किया और हमने स्पेसिफिक कॉलम को दे दिया. But if you want to check or if you want to just validate the data, so unique क्या करेगा, वो uniquely identified record को insert करेगा. Not null check करेगा वो जो specific cell है वो empty है या नहीं है, नहीं होगी मतलब empty नहीं होगी तो ही वो data insert करने के लिए allowed करेगा. Check constraint क्या करता है, we are just inserting records in the table. Okay, so it will be not null first thing, and it will be unique or not. ये यूनिक हो सकता है या नहीं हो सकता है, उसके लिए कोई मतलब ये नहीं है. सिर्फ एक चेक कंस्ट्रेंट क्या करता है, डेटा को चेक करता है, वैलिडेट करता है. सो फॉर जस्ट एग्जांपल, वी जस्ट टेक एग्जांपल, इफ यू आर इंसर्टिंग द सैलरी. ओके, एंड if the salary is less than 0, then should it insert the record in the table or not. मतलब कोई भी एम्प्लॉय होगा उसकी सैलरी माइनस में होगी तो वो इंसर्ट होनी चाहिए क्या, नहीं होनी चाहिए, राइट. सो यस, फॉर दिस पर्पस इफ यू वांट टू
validate the data before inserting into the table. For that purpose we need to use the check constraint. Okay, so उसके लिए condition है, same condition है, check and then we will put the condition. So what will be the whole syntax of it? Like while creating the table, it will first come the column name, then data type, then size, then constraint name, and then whatever will be the constraint, and then condition. Okay, मतलब वो कैसा रहेगा? I will just show you here. Okay. Okay, suppose we are applying check constraint to the salary. Okay, so salary, okay, salary अपना कॉलम का नेम होगा, देन उसका लाइक ये क्या होगा, डेटा टाइप. सपोज हमने लाइक माई SQL या हमारे DB यूज कर रहे हैं, तो हम क्या लेंगे उसको, इसके लिए डेसिमल लेंगे. ओके, so it will take the like whole number or decimal number. Okay, then what will we do, we will give like the size to it. Okay, then next one what will we give, so we have to give the check constraint. So first we will give the constraint name, that is I'm just giving the name, that is chk underscore salary. Okay, so that is check constraint for the salary. Then we will give the condition, that is check, and then we will provide the condition, that is salary, sorry, salary should greater than 0. Okay, so this will Sir, be the this like, yes, uh, sir, this is similar to if-else statement, right? if else statement, yes, it's similar to the if else, but like while creating the table, like we can't pass like in the definition we can't give the condition like if and else. So we can say this is one alternative to it, like if you want to give the, like if you want to validate any data, then we can use like such kind of the constraint. और if और else loop का हम यूज करेंगे तो इसके लिए हम मतलब in definition नहीं कर सकते, you can just use it in the query. Okay. ओके, ये समझ में आया सबको सिंटैक्स? ओके, अभी एक कब अलाउड करेगा अपने को रिकॉर्ड इंसर्ट करने के लिए, तो जब अपनी कंडीशन ट्रू होगी तब वो अलाउड करेगा, कंडीशन ट्रू नहीं होगी तो अलाउड नहीं करेगा. ओके, सो दैट इज द थिंग. ओके, समझ में आया चेक कंस्ट्रेंट क्या होता है, उसका यूज क्या होता है, समजलं का की नाही समजलं? परत एकदा एक्सप्लेन करू. ओके, एक्झाम्पल घेऊ, परत मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके, ज्यावेळेस तुम्ही प्लेसमेंटसाठी फॉर्म भरता, ओके, when you are going to fill the form for the placement, they have some specific criteria. Okay, percentage should be greater than 60 50 like that. Then you should like don't have the KTs like more than 1 2 like live KTs, all those things are there. So whenever you are filling the Google form, that time you are getting the error, like if you are inserting the percentage less than 60, then you will get some error and it is not allowing to insert the data. ओके, म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही पर्सेंटेज वगैरे फिल करता कधी, तर तुम्ही प्लेसमेंटचा फॉर्म वगैरे आपण फिल करतो त्यावेळेस आपल्याला काहीतरी क्रायटेरिया असतो. ओके, आणि क्रायटेरिया जर आपण मॅच करत नसत तर ते आपल्याला अलाउड नाही करत प्लेसमेंटसाठी. सेम थिंग ज्यावेळेस ते तुमचा डेटा कलेक्ट करता त्यावेळेस तुमच्याकडून ते पर्सेंटेज वगैरे आपल्याकडून इन्सर्ट करायला सांगतात. ओके, आणि जर त्यांची कंडिशन असेल की 60%च्या अबो पर्सेंटेज हवेत किंवा 70%च्या अबो पर्सेंटेज हवेत, तर मग त्यावेळेस त्यांनी तिथे काय यूज केलेला असतं, तर चेक कन्स्टेंट यूज केलेला असतो, जेणेकरून ते काय करतं, चेक करतं तुमचं पर्सेंटेज, आणि इफ इट इज नॉट मॅचिंग द कंडिशन और इट इज लाईक नॉट फॉलोइंग द कंडिशन, देन कंडिशन फॉलो जर नसेल करत तर ते तुम्हाला जो काही फॉर्म आहे तो सबमिट करण्यासाठी अलाउड नाही करत. ओके, सो सेम थिंग ती गोष्ट गुगल फॉर्म मध्ये झाली, आणि सेम गोष्ट ही आपण जर डेटाबेस मध्ये करतोय, तर डेटाबेस मध्ये आपण ज्यावेळेस रेकॉर्ड्स इन्सर्ट करणार आहे आणि त्यावेळेस जर आपल्याला डेटा व्हॅलिडेट करायचा असेल तर त्यासाठी आपण चेक कन्स्ट्रेंटचा यूज करतो. ओके, समजलंय? ओके, आता जस्ट एक्झाम्पल घेतलंय मी, लाईक चेक पर्सेंटेज इज
ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 60. ओके, हे जर आपलं एक्झाम्पल असेल तर आपण ज्यावेळेस 60 ऑर मोर दॅन 60च्या व्हॅल्यूज इन्सर्ट करणार आहे त्यावेळेस तो कंडिशनला सॅटिस्फाय करतोय, आपला लाईक रिझल्ट ट्रू असणार आहे. सो इट विल अलाउ टू इन्सर्ट द रेकॉर्ड इन द टेबल. बट इफ यू आर गिविंग एनी व्हॅल्यू लाईक 59 point something anything, okay, which is less than 60, then it will not allow to insert the record in the table. Okay, सबको समझ में आया? ओके, ऑनलाइन बॅच मधले स्टुडंट समजले तुम्हाला? Yes, sir. ओके, देन आपण प्रायमरी की एक्सप्लेन केला मी. ओके, कालच्या लेक्चरमध्ये लाईक प्रायमरी कीचे आपण कॅरेक्टरिस्टिक्स घेतले नव्हते वाटतं, बरोबर? ओके, तर फर्स्ट थिंग इट इज कॉम्बिनेशन ऑफ युनिक अँड नॉट नल. ओके, ते एक कॉम्बिनेशन कशाचं, युनिक आणि नॉट नलचं. म्हणजेच काय, प्रायमरी की युनिकही असणार आहे नॉट नलही असणार आहे. ओके, देन प्रत्येक कोणत्याही टेबलमध्ये एकच युनिक की प्रायमरी की असू शकते. ओके, म्हणजे तुमच्या टेबलमध्ये नंबर ऑफ कॉलम जरी असले तरी प्रायमरी की एकच असते. लाईक सेम थिंग तुम्ही CM किंवा PM पाहिलं, लाईक कोणत्याही स्टेटसाठी CM एकच असतो, कोणत्याही कंट्रीसाठी PM एकच असतो. सो लाईक दॅट इज द युनिक आयडेंटिफिकेशन. ओके, देन येस, दिस इज द कॉम्बिनेशन ऑफ युनिक अँड नॉट नल. ते खूप वेळा रिपीट होत आहे, सो ते काही जास्त एक्सप्लेन नाही करत परत. ओके, समजलंय सर्वांना इथपर्यंत? Okay, so this is just one example. Like if you are inserting the data for the customer, then I just took these columns. First one is the customer ID, then customer name, address, contact and order number. ओके, कारण का कस्टमर काहीतरी ऑर्डर करत कोणतं तरी प्रोडक्ट, सो आपल्याकडे एक ऑर्डर नंबर असेल. ओके, आता सपोज लाईक त्याच्यासाठी आपण डेटा टाइप्स घेतलेत. कस्टमर आयडी साठी सपोज ओरॅकल यूज करतायत तुम्ही नंबर घ्याल, आणि MySQL MariaDB यूज करत असाल तर त्यासाठी आपण इंटिजर घेऊ. ओके, देन नेम साठी आपण फॅरकॅर यूज करणार. देन ऍड्रेस साठी फॅरकॅर, कॉन्टॅक्ट नंबर साठी तुम्ही नंबर किंवा इंटिजर यूज करू शकता किंवा लॉंग इंट यूज करू शकता. देन ऑर्डर नंबर साठी नंबर किंवा इंटिजरचा आपण यूज करू शकतो. ओके, आता हे झाले डेटा टाइप्स. लाईक ज्यावेळेस मी तुम्हाला रिलेशनल मॉडेल एक्सप्लेन केलं त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं, वेन यू आर फॉलोइंग द रिलेशनल मॉडेल देन डेटा टाइप्स आर मॅन्डेटरी अँड कन्स्ट्रेंट आर ऑप्शनल. ओके, सो समजलं आपल्याला तो रूल काय होता. म्हणजे कोणताही टेबल क्रिएट करताना यू मस्ट हॅव टू गिव्ह द डेटा टाइप्स, लाईक डेटा टाइप्स आर द मॅन्डेटरी अँड कन्स्ट्रेंट आर ऑप्शनल. सो इफ यू सी हिअर, लाईक दिस वन इज द like unique and not null, sorry. Okay, so माझा जो customer ID आहे that is my primary key, so it should unique and not null. Okay, and name, like I can give the name, like we can pass the not null values here. Okay, so name साठी तुम्ही not null हा constraint देऊ शकता किंवा नाही दिला तरी पण चालेल, but better thing is that like if you want to validate the data and if you want to avoid the wrong entries, then you must have to give the constraint. ओके, सो नेम साठी आपण कन्स्ट्रेंट देऊ शकतो. कोणता देऊ शकतो तर नॉट नलचा कन्स्ट्रेंट आपण यूज करू शकतो. सेम ऍड्रेस साठी आपण नॉट नल कन्स्ट्रेंट देणार, बिकॉज युनिक का नाही देऊ शकत तर मल्टिपल्स असे कस्टमर असू शकतात की ज्यांचा ऍड्रेस सेम आहे. नेम साठी पण आपण युनिक का नाही देते तर मल्टिपल असे कस्टमर असे असू शकतात त्यांचे नेम सेम आहे. कॉन्टॅक्ट नंबर साठी सुद्धा सेम तेच अप्लाय होईल. ओके, अँड ऑर्डर नंबर. ओके, तर आता जो ऑर्डर नंबर आहे तो ऑर्डर नंबर कॉम्बिनेशन असू शकतो, म्हणजे हा युनिक अँड नॉट नल असू शकतो. पण ह्या टेबलमध्ये असणार आहे का तो? नाही, कारण हा आपला कस्टमरचा टेबल आहे. सो ह्या टेबलमध्ये तो काय असणार आपला फॉरेन की कन्स्ट्रेंट किंवा फॉरेन की म्हणून तो इकडे असणार आहे. ओके, सो समजलं सर्वांना? एक सिंपल टेबल आपण परत सांगा ना, फॉरेन की का असेल म्हणजे? फॉरेन की एक्सप्लेन करणार आहे मी, जस्ट लाईक फॉर नाव फक्त असं लक्षात ठेवा की आपण ऑर्डर नंबर हा फॉरेन की म्हणून आपण इकडे यूज करणार आहे, कारण का तो त्याच्या ऑर्डरच्या टेबलमध्ये काय असणार आहे, प्रायमरी की असणार आहे. ओके, आणि सर या टेबलमध्ये प्रायमरी की कस्टमर आयडी असणार? येस, कारण का मी आता तुम्हाला एक्सप्लेन केलं, एका टेबलमध्ये काय असणार आहे, एकच प्रायमरी की असणार आहे, बरोबर? थोडं मोठ्याने बोला म्हणजे त्यांना पण समजेल.
कॉन्टॅक्ट नंबर चेंज असू शकतो ना, 10 सिरीजचा असतो त्या टाईपमध्ये. हो, ते डिपेंड करतं, लाईक दॅट इज डिपेंड ऑन द रिक्वायरमेंट. ओके, तुम्हाला जी काही रिक्वायरमेंट असेल त्याच्या बेसवरती तुम्ही त्याला लाईक त्याची साईज इन्क्रीज किंवा डिक्रीज करू शकता. ओके, बट तुम्ही त्याचा डेटा टाईप तुम्ही फिक्स नंबर किंवा इंटिजरच ठेवणार आहे, कोणता तसा डेसिमल वगैरे यूज नाही करणार आहे. येस, म्हणजे आता ते नॉट नल मध्ये येऊ शकतं. मी तेच सांगितलं तुम्हाला, जेवढा डेटा तुम्हाला करेक्ट डेटा हवा आहे तेवढे तुम्ही कन्स्ट्रेंट देणं गरजेचं आहे. ओके, सो इट्स डिपेंड ऑन द रिक्वायरमेंट. ओके, देन फॉरेन की कन्स्ट्रेंट. ओके, सो फॉरेन की कन्स्ट्रेंटचा मी यूज तुम्हाला सांगितलेला. फॉरेन कीचा यूज कशासाठी केला जातो, 2 टेबल सोबत कम्युनिकेट करण्यासाठी. ओके, आणि प्रायमरी की कनेक्शन इस्टॅब्लिश करण्यासाठी. ओके, ओके, सो आपण काय करतो, फॉरेन की काय असते फर्स्ट थिंग तुम्हाला सांगतो. तुम्हाला प्रायमरी की समजली. ओके, प्रत्येक टेबलमध्ये एक प्रायमरी की असणार आहे, आणि प्रायमरी की काय असणार आहे, सो प्रायमरी की इट विल बी द कॉम्बिनेशन ऑफ द यूनिक एंड नॉट नल. ओके, तो हर एक टेबल में प्राइमरी की होगा. ओके, whenever you want to establish connection between two table, like 2 or more table, so we need 2 primary keys. Okay, and like I just as I given example, last example, so ज्यावेळेस कनेक्शन इस्टॅब्लिश होणार आहे, लाईक मी काल तुम्हाला पासपोर्टचं एक्झाम्पल दिलेलं. ओके, आपला पासपोर्ट व्हॅलिडेट कोण करतं, भारत सरकार करतं. ओके, लाईक इंडियाचा, बाकीच्या कंट्रीजचा ती कंट्री करते. सो त्याच्यासाठी एक सिस्टम आहे. ओके, बट त्याचं इनिशियल जे त्यांचं कनेक्शन असतं ते इस्टॅब्लिश कोण करतं, तर आपलं फॉरेन व्हॉट वी कॅन से परराष्ट्र मंत्रालय असतं एक, काय म्हणतात, फॉरेन मिनिस्ट्री. या फॉरेन मिनिस्ट्री, ते इस्टॅब्लिश करतं. जर एखादा एनिमी जर कंट्री असेल आपला, तर तिथे आपण जास्त आपले हे असतं का, त्या देशासोबत आपले जास्त संबंध असता का, नसता. ओके, तर मग तसं आता प्रायमरी कीचा यूज कशासाठी केला जातो, कनेक्शन इस्टॅब्लिश करण्यासाठी, आणि फॉरेन कीचा यूज कशासाठी केला जातो, कम्युनिकेशन करण्यासाठी. ओके, काल जे एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं, लाईक आपण कोणत्याही बाहेरच्या कंट्रीमध्ये गेलो तर आपण तिथे फॉरेनर म्हणून असतो, आणि बाहेरच्या कंट्रीचे कुणीही लोक आपल्याकडे आले तर ते फॉरेनर म्हणून येतात. सो वी कॅन डिरेक्टली कम्युनिकेट विथ देम, बट वी कांट इस्टॅब्लिश द कनेक्शन. म्हणजे नॉर्मल पर्सन त्यांच्यासोबत कम्युनिकेट करू शकतो, बट आपण कनेक्शन नाही इस्टॅब्लिश करू शकत, त्याच्यासाठी आपल्याला प्रायमरी की लागते. ओके, सो दॅट इज द रिअल लाईफ एक्झाम्पल. आणि इन द वर्ल्ड ऑफ द डेटाबेस, primary key, like each and every table should have the primary key, and this primary key is used to establish the connection between 2 or more table, and foreign key constraint is used to communicate, or like you can say just interact with 2 or more tables. ओके, समजलं सर्वांना फॉरेन की काय असतं, फॉरेन की कन्स्ट्रेंट काय असतो. ओके सर, विथ 2 टेबल और बिटवीन 2 टेबल्स. like communication between 2 tables. okay, so within पण तुम्ही यूज करू शकता किंवा बिटवीन पण यूज करू शकता. नो सर, देयर इज TO2. कॅन यू जस्ट रिपीट. सर, तुम्ही TO2 लिहिलंय. Communicate between 2 tables. दोन टेबल. त्यामुळे मिसकन्सेप्शन होत आहे की. ओके 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 ओके, सर जस्ट गिव्ह मी 1 minute. ओके ओके, झालं क्लिअर. ओके, आणि एका टेबल मध्ये मोर दॅन 1 फॉरेन की असू शकते. ओके, सो दिस इज द लाईक बेसिक कन्सेप्ट ऑफ द फॉरेन की. ओके, सो फॉरेन की मध्ये लाईक इट कॅन बी द प्रायमरी की. ओके, प्रायमरी की असू शकते किंवा नॉन प्रायमरी की पण असू शकते, बट तिचं कनेक्शन एस्टॅब्लिश करण्यासाठी तुम्हाला आधी प्रायमरी की लागेल. ओके, देन नॉन प्रायमरी की म्हणजे लाईक दिस इज नॉट अ कन्सेप्ट, पण जे काही कॉलम आहेत जे प्रायमरी की नाही आहेत त्या बाकीच्या कॉलमला आपण नॉन प्रायमरी की, हा त्यांना फॉरेन की किंवा नॉर्मल टेबल आपण म्हणू शकतो. फॉरेन की साठी आपल्याला रेफरन्स द्यावा लागतो. लाईक व्हेनेवर वी आर
like creating any foreign key constraint, we must give the reference of the any parent table. Like स्टुडंट आहे, स्टुडंटसाठी सपोज दुसरा एक टेबल आहे डिपार्टमेंट. ओके, तर स्टुडंट असेल त्याला डिपार्टमेंट असणार आहे. ओके, किंवा डिपार्टमेंटसाठी स्टुडंट असणार आहे. तर त्या दोघांमध्ये आपल्याला रेफरन्स किंवा फॉरेन की यूज करायला लागते कनेक्शन याच्यासाठी इस्टॅब्लिश करण्यासाठी. मग बाकीचा डिपार्टमेंट नेम नंतर तुमचा डिपार्टमेंट सपोज डिपार्टमेंट आय डी तुमची प्रायमरी की झाली, तर डिपार्टमेंट नेम देन त्याचं HOD देन अदर थिंग्स विल बी द नॉन प्रायमरी की कॉलम. लाईक आपण असं काही बोलत नाही, म्हणजे असे काही हे नाही, कन्सेप्ट नाही की नॉन प्रायमरी की constraint or those things. But yes, if you want to understand, then primary key we know, and the rest of the fields will be considered as the non-primary things. Okay. So मी तुम्हाला सांगितलं फॉरेन की एक तर प्रायमरी की असू शकते किंवा नसू शकते. म्हणजेच काय, ती एक तर युनिक अँड नॉट नलचं कॉम्बिनेशन असू शकते, किंवा इट कॅन बी द मे ऑर मे नॉट द कॉम्बिनेशन ऑफ द युनिक अँड नॉट नल. ओके, समजतंय? ओके, सो सर ज्यावेळेस यस सर जर आपल्याला कम्युनिकेशन एस्टॅब्लिश करायचं असेल 3 टेबल्स मध्ये, यस सो तेव्हा आपण प्रायमरी की कोणत्या टेबलला देणार आणि किती देणार आणि फॉरेन की किती आपण हे करणार? ओके, सो मी लाईक कालच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं, आपल्याकडे जेवढ्या काही ऑब्जेक्ट्स असतील किंवा एंटिटी असतील तेवढे आपल्याकडे टेबल असतील. ओके, सपोज इफ यू जस्ट टेक द एक्झाम्पल, आपल्याकडे कस्टमर आहे. ओके, कस्टमर एक प्रोडक्ट बाय करणार आहे. ओके, तर एवढे 2 सेंटेन्स लक्षात असू द्या. कस्टमरसाठी कस्टमरचा एक टेबल असणार आहे आणि प्रोडक्टसाठी प्रोडक्टचा एक टेबल असणार आहे. ओके, सपोज मग बाकीचे तुम्हाला जर टेबल ऍड करायचे असतील, लाईक बँकचा एक टेबल, देन अजून वेगळा कोणता टेबल जर ऑर्डरसाठी, लाईक एखादं कोणी लाईक याच्यामध्ये असेल लॉजिस्टिक मध्ये, त्यांच्याकडे ऑर्डर नंबर वगैरे असतो. ओके, तर जेवढे काही आपल्याकडे एंटिटीज येतील तेवढे आपल्याकडे टेबल असतील आणि प्रत्येक टेबलसाठी आपल्याकडे प्रायमरी की असेल. ओके, समजलं किती प्रायमरी की असतील? सिंपल गोष्ट आहे. एखादा एम्प्लॉईसाठी एक एम्प्लॉईचा रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी एम्प्लॉईचा त्याचा एक टेबल असेल. ओके, देन एखादा प्रोजेक्ट असेल, एम्प्लॉई एखाद्या प्रोजेक्टला अलोकेट असेल, तर प्रोजेक्टचं रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी एक प्रोजेक्टचा टेबल असेल. ओके, देन थर्ड वन काय असू शकतं, एम्प्लॉईच्या फायनान्शियल डेटा मॅनेज करण्यासाठी तिकडे एक टेबल असेल. ओके, सो आता या एवढ्यांमध्ये लाईक तिकडच्या टेबलमध्ये सपोज आपण अकाउंट नंबर घेतला, तर तो काय असेल, प्रायमरी की असेल. कुठे, फायनान्शियल डेटामध्ये बँकेचा अकाउंट नंबर जो असेल तो. प्रोजेक्टच्या टेबलमध्ये प्रोजेक्ट ID आपला काय असेल, प्रायमरी की असेल, आणि एम्प्लॉईच्या टेबलमध्ये एम्प्लॉई ID आपला काय असेल, प्रायमरी की असेल. ओके, सो like this way we will have the primary keys, like as I told you earlier, like each and every table should have only one primary key. Okay, like हर एक टेबल में एक ही प्राइमरी की होगी, और वो जरूरी है if you want to like establish the connection between 2 or more tables. Okay, समजलंय? तुमचा डाउट क्लिअर झालाय का? येस सर, बट फर्स्ट टेबल मध्ये जी आपली फॉरेन की असेल ना, ती सेकंड टेबल मध्ये आपली तीच प्रायमरी की असणार का? हो, आणि जी सेकंड टेबल मध्ये जी फॉरेन की आपण डिक्लेअर करू ती थर्ड टेबल मध्ये आपली प्रायमरी की असेल. हा, म्हणजे तुम्ही अशी हेरार्ची एक्सटेंड करू शकता, लाईक व्हॉट एव्हर युअर रिक्वायरमेंट, बेस ऑन दॅट यू कॅन जस्ट एक्सटेंड इट. बट लाईक बेसिक 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक, एव्हरी टेबल हॅव ओन प्रायमरी की. ओके, म्हणजे प्रत्येक टेबलला एक प्रायमरी की असणार आहे. ओके, आणि व्हेनेवर यू वॉन्ट टू इस्टॅब्लिश कनेक्शन बिटवीन 2 or more टेबल, देन वी नीड the primary key to establish the connection and to communicate. Like if you want to just select the data, for that purpose we need the foreign key. Okay, समजतंय? येस, एका टेबल मध्ये एकच प्रायमरी की असेल, पण फॉरेन कीज मल्टिपल असू शकतात. सपोज एम्प्लॉयचा टेबल आपण घेऊ, त्याच्यामध्ये डिपार्टमेंट नंबर जर असेल तर एम्प्लॉयच्या टेबलमध्ये एम्प्लॉय आयडी आपला प्रायमरी की असणार आहे, बट डिपार्टमेंट नंबर, प्रोजेक्ट ID ह्या गोष्टी काय असणार आहे, ह्या फॉरेन की असणार आहे त्या टेबलमध्ये. कारण का त्या ऑब्जेक्टच्या काय नाही आहेत, प्रॉपर्टीज किंवा ॲट्रिब्यूट्स नाही आहेत. आपण दुसऱ्या कोणत्या तरी ऑब्जेक्टचे प्रॉपर्टीज किंवा ॲट्रिब्यूट्स इकडे घेतो. ओके, सो दे विल बी द फॉरेन की. ओके, समजतंय?
ऑनलाईन बॅच समजलं का? येस सर. ओके, कुणाला काही क्वेश्चन अजून समजतंय का तुम्हाला? नाही समजत नसेल तर सांगत चला. ओके, बिकॉज डाऊट तुमचा तिथेच क्लिअर झाला पाहिजे. पुढे जाऊन त्याला काय होतं, एखादा डाऊट जर तुम्ही आहे तिथे जर विचारला नाही ना, नंतर त्याला खूप वेगळे वेगळे ब्रांचेस फुटत जातात पुढे जाऊन. सो डाऊट इथेच क्लिअर झाला पाहिजे. ओके ओके, कन्स्ट्रेंट समजलेत सर्वांना? ओके, सो जो तुमचा क्वेश्चन होता लाईक ते मी एक्सप्लेन करणार होतो, बट त्याच्या आधी त्यांनी क्वेश्चन विचारला, सो क्वेश्चन एक्सप्लेन केला. सो विल जस्ट टेक नोट ऑफ दीज थिंग्स. ओके, ओनली द प्रायमरी की ऑफ द वन टेबल इज इलिजिबल बिकम फॉरेन की. ओके, म्हणजेच काय, एका टेबलची प्रायमरी की दुसऱ्या टेबलमध्ये फॉरेन की म्हणून येईल. ओके, त्याने काय होईल, कनेक्शन एस्टॅब्लिश होईल. देन यू कॅन ऍक्सेस अदर लाईक अदर ज्या फील्ड आहेत त्या आपण ऍक्सेस करू शकतो. ओके, आणि फॉरेन की कोणत्या टेबलमध्ये प्रेझेंट असते, तर चाइल्डच्या टेबलमध्ये. म्हणजे काय, एम्प्लॉई आहे. ओके, एम्प्लॉईला प्रोजेक्ट असाइन असतो. ओके, सो ते डिपेंड करतं तुम्ही कोणाला पॅरेंट हे करताय आणि कोणाला चाइल्ड हे करताय. ओके, सो लाईक ते डिफाईन केलं जातं ज्यावेळेस तुमचं मॉडेल डिझाईन केलं जातं, त्यावेळेस तुम्हाला सांगितलं जातं की कोणती स्ट्रॉंग एंटिटी आहे, ओके, कोणती वीक एंटिटी आहे. ओके, हे तुम्हाला स्पेसिफाय केलं जातं. त्याच्यावरून तुम्हाला ठरवायचं असतं की पॅरेंट टेबलमध्ये जी आपली प्रायमरी की आहे, सॉरी फॉरेन की मध्ये जो काही कॉलम आहे तो जर तुम्हाला दुसऱ्या टेबलमध्ये जर घ्यायचा असेल तर तो काय पाहिजे, तो पॅरेंटच्या टेबलमध्ये अवेलेबल पाहिजे. सो तो आपण त्याच्या चाइल्डच्या टेबलमध्ये फॉरेन की म्हणून यूज करू शकतो. ओके, म्हणजे काय, सपोज आता इफ यू वॉन्ट सिम्पल एक्झाम्पल, नॉर्मली लाईक काय असतं, IT मध्ये हायरिंग करताना काय करता, नॉर्मली CS बॅकग्राऊंडवाल्या स्टुडंटला प्रेफरन्स देता. ओके, आता जर त्यांना सपोज त्यांची रिक्वायरमेंट अशी आहे की CS च्या स्टुडंटला प्रेफरन्स द्यायचा आहे, तर त्यांचा फर्स्ट टेबल काय असेल, लाईक फर्स्ट टेबल असेल त्यांच्या स्टुडंटचा डेटा कलेक्ट केलेला असेल. ओके, तर त्या टेबलमध्ये ते काय करतील, त्यांच्याकडे एक ब्रांच नावाचा एक कॉलम असेल. ओके, आता ज्यावेळेस ते प्लेसमेंटची एक त्यांच्याकडे डेटा लाईक क्लीन करून किंवा एक डेटा शीट प्रिपेअर करतील, तर त्यावेळेस ते सगळ्या स्टुडंटला घेतील का, नाही घेणार. तर ते काय करतील, चेक करतील. ओके, ते काय चेक करतील, सपोज मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि NTC आणि कॉम्प्युटर या सगळ्या ब्रँचच्या स्टुडंटनी जर डेटा फिल केला असेल तर त्यांना चेक काय करायचंय की त्यांची ब्रांच चेक करायची. जर तुम्हाला आता तुमच्या चाइल्ड टेबलमध्ये म्हणजे सपोज प्लेसमेंटचा डेटा आहे, त्या टेबलमध्ये जर तुम्हाला एखाद्याची ब्रांच चेक करायची तर ती तुमच्या कोणत्या टेबलमध्ये असली पाहिजे, त्याचा जो पॅरेंट टेबल असणार आहे, त्याचा जो ओरिजिनल टेबल असणार आहे त्याच्यामध्ये असणार आहे. म्हणजे काय, फॉरेन की इज ऑलवेज प्रेझेंट इन चाइल्ड टेबल बट इट रेफर टू द पॅरेंट टेबल. म्हणजे काय, ती पॅरेंटच्या जो काही टेबल आहे त्याच्या डेटाला रेफर करत असते, पण ती प्रेझेंट कुठे असते, तर चाइल्डच्या टेबलमध्ये. ओके, अँड वन मोर थिंग, फॉरेन की इज ऑल्सो नोन एज रेफरन्शियल इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट. ओके, सो नॉर्मली तुम्हाला कोणी नॉर्मली इंटरव्ह्यू विचारू शकतो की फॉरेन की म्हणजे काय, बट कुणी असं एखादा आपण विचारू शकतो की रेफरन्शियल इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट काय असतं. ओके, तर ते सेम फॉरेन की म्हणजेच रेफरन्शियल इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट आहे, फक्त लाईक त्याची दोन नावं आहेत. सो हे लक्षात ठेवता आलं पाहिजे तुम्हाला. ओके, काही क्वेश्चन? बट असं विचारलं की रेफरन्शियल इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट या नाव असं दुसरं नाव काय, तर व्हॉट विल बी द ओके, त्यासाठी आहे ना फक्त तेवढी एक लाईन रीड करा, यू विल गेट द आयडिया. फक्त रीड करा, नाही समजलं मी परत एक्सप्लेन करेन. एकतर फॉरेन की कोणत्या टेबलमध्ये प्रेझेंट असते, चाइल्डच्या टेबलमध्ये प्रेझेंट असते, आणि ती रेफरन्स कोणाला घेते, रेफरन्स कोणत्या टेबलचा घेते, तर पॅरेंट टेबलचा, म्हणून तिला रेफरन्शियल इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट म्हणतात. आता त्याच्यात 3 शब्द आहेत, रेफरन्शियल, इंटिग्रिटी अँड कन्स्ट्रेंट. रेफरन्शियलचं मिनिंग रेफरन्स, इंटिग्रिटी म्हणजे एक अशी ही एकतर CS ची लाईक सायबर सिक्युरिटीचा एक पार्ट आहे, त्याच्यात एक इंटिग्रिटी येते, आणि एक येते डेटा इंटिग्रिटी. ओके, सो इंटिग्रिटी म्हणजे काय, आता सपोज आपल्याकडे मी तुम्हाला सांगितलं ब्रांच. ओके, आता ब्रांच आपल्या प्लेसमेंट लाईक त्यांचा जो काही हायरिंगचा डेटा आहे तो आणि स्टुडंटने जो फिल केलेला डेटा आहे दोन्हीकडे पण अवेलेबल आहे, बरोबर. पण इंटिग्रिटी म्हणजे काय, तर दोघांना
दोन्हीकडे तो डेटा अवेलेबल असला पाहिजे एकतर किंवा नसला पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ऍसिड प्रॉपर्टी लर्न करणार त्यावेळेस तुम्हाला समजेल की इंटिग्रिटी काय असतं आणि कन्स्ट्रेंट इज द कंडिशन टू व्हॅलिडेट द डेटा. ओके, सो अशी ही एक कंसेप्ट आहे. आपको समझ में आ रहा है ना? नहीं समझ में आ रहा है? आपको फॉरेन की समझ में आया? फॉरेन की समझ में आया आपको? ओके, ये समझ में आया फॉरेन की को रेफरेंशियल इंटीग्रिटी कांस्टेंट क्यों बोलते हैं? क्योंकि वो रेफरेंस करता है पेरेंट टेबल को. यस, ओके, समजलं सर्वांना येईपर्यंत? ओके, बाकीचं डिस्कशन नंतर करू आपण क्लास नंतर. ओके, ते काय आपला मॅटर. Okay, for your information, I'm like just giving the information. He's from the South India, and South Indian people, they don't know the like Marathi and other language. If you can just take, they will just speaking in English, and some of them just speaking in Hindi. But normally they are speaking in English. Yes, but he know Hindi, he understand it very well. So yes. यस, ओके, समझ में आया सबको? ऑनलाईन बॅच काही क्वेश्चन आहेत का अजून? ओके, कारण का कन्स्टेंट मी आता परत रिपीट नाही करणार आहे. सो काही क्वेश्चन असतील तर आता विचारा, आपण ते सॉल्व्ह करूयात. कारण का आपण नेक्स्ट आपला जो टॉपिक आहे ते आपल्याला सिक्वल स्टेटमेंट पासून स्टार्ट करायचं आहे. व्हॉट आर द डिफरंट सिक्वल स्टेटमेंट, आणि आय थिंक सिक्वल स्टेटमेंट आपण उद्या स्टार्ट करू. त्याच्या आधी मी तुम्हाला ER मॉडेल काय असतं ते एक्सप्लेन करणार आहे, एंटिटी रिलेशनशिप मॉडेल. ओके, हॅलो सर, काही डाऊट? एक्झाम्पल येस, रिपीट करा सर. एकदा एक्झाम्पल घेऊ शकतो का कॉन्स्टंट नॉर्मल कंडिशन एक्झाम्पल? ओके, ओके, कन्स्टंट साठीचं पूर्ण एक्झाम्पल घेऊ, राईट? ओके, एकच मिनिट, मला फक्त एक्सेल स्टार्ट करू द्या. ओके, सर्वांना स्क्रीन दिसते? ऑनलाईन बॅच स्क्रीन दिसते का तुम्हाला? येस सर. ओके, आता टाइम कमी आपल्याकडे, म्हणजे मी काय तुम्हाला जास्त कॉलम नाही घेणार, एक स्पेसिफिक कॉलमच घेईल. ओके, ओके, कस्टमर एक आपल्याकडे टेबल आहे सपोज. ओके, त्याच्यामध्ये आपल्याकडे कॉलम काय काय असणार आहेत? कस्टमर आयडी, राईट? कस्टमर नेम, देन कस्टमर ऍड्रेस, ओके, देन कस्टमर कोणतं तरी एखादा प्रोडक्ट बाय करेल म्हणजे प्रोडक्ट आयडी एक असेल. ओके, देन काय असेल आपल्याकडे? ऑर्डर आयडी एक असेल. ओके, आणि एखादं ट्रान्झॅक्शन तो जर परफॉर्म करेल तर आपल्याकडे ट्रान्झॅक्शन आयडी असेल. ओके, समजलं? एवढे आपल्याकडे कॉलम आहेत. ओके, एका कस्टमर नावाच्या टेबलमध्ये. ओके, सेकंड वन मी एक टेबल घेतोय लाईक याच्या रिलेटेडच. प्रोडक्ट नावाचा आपल्याकडे एक I am not. Okay, screen दिसते का? I was trying to just make it maximize, but yeah. Okay, screen दिसते? ओके, सो प्रोडक्ट मध्ये काय काय कॉलम असेल आपल्याकडे? प्रोडक्ट आयडी असेल. ओके, मग प्रोडक्टचं काय असेल? नेम असेल. मग प्रोडक्टची काय असेल? आयडी घेतला आपण, प्रोडक्ट आयडी, दॅट इज अ प्रोडक्ट. ओके, अँड प्रोडक्ट कॅटेगरी असू शकते. ओके, तीनच कॉलम घेतोय मी. अँड नेक्स्ट वन वी मे हॅव वन मोर टेबल, दैट इज ऑर्डर टेबल. ओके, सो ऑर्डर टेबल में क्या होगा अपने पास? ऑर्डर टेबल में होगा ऑर्डर आईडी, ओके, और ऑर्डर डिटेल्स होगा.
ओके एंड थर्ड वन इज ट्रांजैक्शन टेबल होगा, फोर्थ वन। ओके उसमें क्या होगा, ट्रांजैक्शन आईडी होगा अपने पास एंड नेक्स्ट ट्रांजैक्शन डिटेल होगे। ओके एवढे कॉलम असतील, सगळ्यांना कॉलम क्लिअर झालेत किती आहे आपल्याकडे? ओके सॉरी, ठीक ओके। समज आपल्याकडे किती कॉलम आहेत आता सध्या अवेलेबल? ओके आता जो आपला कस्टमर आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे कस्टमर आयडी काय असणार आहे? प्रायमरी की असेल, बरोबर? ओके प्रोडक्ट आयडी काय असेल? प्रायमरी की। ऑर्डर आयडी काय असेल? प्रायमरी की। आणि ट्रान्झॅक्शन आयडी काय असेल? प्रायमरी की। म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या ओन टेबलमध्ये, स्वतःच्या टेबलमध्ये काय असतील? प्रायमरी की असतील। ओके सेकंड वन आपण फॉरेन की घेतोय। ओके सो वेट मतलब उसको रिलेट मत करो एक दूसरे के साथ। यस ओके ये दोनों टेबल को मतलब ये ऐसा समझो कि हम मैप पे रहता है ना कि उसका स्केल रहता है कि कितना किलोमीटर है, ऐसा समझो इधर। ओके सो प्रायमरी की मी कशाने रिप्रेझेंट केली? येलोने रिप्रेझेंट केली, बरोबर? ओके फॉरेन की मी रिप्रेझेंट करतो। ओके ओके फॉरेन की आपण कशाने रिप्रेझेंट केली? ग्रीन। ओके सो प्रोडक्ट आयडी मध्ये सॉरी प्रोडक्टच्या टेबलमध्ये प्रोडक्ट आयडी काय असणार आहे? प्रायमरी की असणार आहे। ओके तीच गोष्ट आपल्याकडे कस्टमरच्या टेबलमध्ये ती काय असणार आहे आपली? फॉरेन की। म्हणजे इथे आल्यानंतर तिचा काय हे झालं, रोल काय झाला चेंज? फॉरेन की म्हणून झाला, बरोबर? सेम ऑर्डर आयडी मध्ये, ऑर्डरच्या टेबलमध्ये ऑर्डर आयडी आपला काय आहे? प्रायमरी की। पण तो जर कस्टमरच्या टेबलमध्ये आपण यूज करतो तर तो काय होणार? फॉरेन की होणार। सेम ट्रान्झॅक्शन साठी। ओके ट्रान्झॅक्शनच्या टेबलमध्ये काय असणार? तो ट्रान्झॅक्शनच्या टेबलमध्ये प्रायमरी की असणार, बट कस्टमरच्या टेबलमध्ये फॉरेन की असणार। सेम हा जो आपला कस्टमर आयडी तो जर तुम्ही इकडच्या टेबलमध्ये जर यूज करताय कोणत्याही, ओके तर तो काय असेल? तर तो प्रत्येक टेबलमध्ये फॉरेन की असेल। व्हॉट विल यू कॅन डू, यू कॅन जस्ट चेंज द कलर ऑफ इट। ओके सो दिस विल लाईक वी कॅन से वन ऑफ द मॉडेल। आपण पाहिलं की कस्टमर मध्ये लाईक हे जे दोन कन्स्ट्रेंट लाईक प्रायमरी की फॉरेन की कसे यूज करता, आणि देन बाकीचे कन्स्ट्रेंट आहेत। सपोज प्रायमरी की म्हणजे हा प्रायमरी की केला आपण म्हणजे काय, तो युनिक अँड नॉट नल असणार सगळीकडे। ओके देन बाकीच्या व्हॅल्यूज तुम्ही नॉट नल घेऊ शकता, दॅट इज आय एम जस्ट टेकिंग येस सर आता या डेटामध्ये म्हणजे प्रोडक्ट टेबल is not connected to transaction table, right? Yes, not connected. Okay. Yes, this is not connected to this one because we didn't like establish the connection between it. Okay, then like if you want to establish connection with each and every table, then you need to make it as the foreign key and foreign key in each table. प्रत्येक टेबल मध्ये तुम्हाला काय करावं लागेल? फॉरेन की म्हणून त्याला डिफाइन करावं लागेल। ओके देन बाकीचे तुम्ही कन्स्ट्रेंट देऊ शकता, जसं की ह्या व्हॅल्यूज नॉट नल असतील, कोणतेही लाईक प्रोडक्ट असेल तर त्याला प्रोडक्ट नेम आणि त्याची कॅटेगरी असेल स्पेसिफिक। सेम तसंच ऑर्डर आयडी प्रायमरी की आपल्याकडे, ऑर्डर डिटेल्स ह्या म्हणजे लाईक नॉट नलही असू शकतात किंवा नल व्हॅल्यूज पण असू शकतात। सो दॅट इज नॉट लाईक द थिंग लाईक वेर वी कॅन अप्लाय द कन्स्ट्रेंट। ट्रान्झॅक्शन डिटेल्स असल्या पाहिजे, कारण का ट्रान्झॅक्शन एखादं फेल वगैरे झालं तर त्यासाठी आपल्याला डिटेल्स माहिती असल्या पाहिजे। सो याच्यासाठी तुम्ही काय नॉट नल कन्स्ट्रेंट देऊ शकता। ओके कस्टमर नेम इट शुड बी नॉट नल, कस्टमर ॲड्रेस इट शुड बी नॉट नल, सो दॅट इज union, it means that product ID प्राइमरी की है, प्रोडक्ट आईडी पहले से प्राइमरी की है, सो इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ द यूनिक एंड नॉट नल।
Okay, then you can just give the other values like check constraint. So if you want to give the check constraint, so we don't have the column name, that is phone number. Okay, if you have column like phone number, तो उसके लिए हम एक तो चेक कंस्ट्रेंट दे सकते हैं. ओके, फोन नंबर हम चेक करके ले सकते हैं, मतलब उसमें 10 डिजिट ही होना चाहिए. देन ईमेल एड्रेस होगा, तो उसके लिए भी हम क्या करेंगे, चेक कंस्ट्रेंट का यूज कर सकते हैं. ओके, समजलं. ओके, सो हे तुम्हाला असं मॉडेल पूर्ण डिझाईन करावं लागतं. लाईक वेन एव्हर यू आर गोइंग टू डेव्हलप एनी, if you want to create any database or table, first we must have to identify what are the different objects or entity present in your project. Then we have to define their attributes. Then we have to define their data types. Then you must have to identify what are the different constraints must be used to validate the data. Okay, समजतंय. ओके, सो येस, हे होतं कन्स्ट्रेंट. आता एक आपण टॉपिक स्किप केलेला. ओके, तो टॉपिक आपण स्टार्ट करणार आहे. त्याच्या आधी कोणाला काही क्वेश्चन आहेत का? क्वेश्चन असतील तर पटपट पटपट विचारा. ओके, सो अभी जो हमने एक्सेल में किया, जो भी हमने एक्सेल में किया उसको हम मतलब किसी को रिप्रेजेंट करने में आपको मतलब दिक्कत आ सकती है, क्योंकि कौन सा कलर किसके लिए यूज किया है तुमने, क्या नोटेशंस आपने यूज किए, वो मतलब सामने वाले को समझ में थोड़ा तकलीफ कर सकता है. तो इसके लिए सीक्वल में क्या है, एक स्पेसिफिक जो भी सिंटैक्स रिप्रेजेंटेशन के नोटेशंस दिए, मतलब एंटिटी किससे रिप्रेजेंट करना चाहिए, देन उसका रिलेशन कैसे रिप्रेजेंट करना चाहिए. ओके, सो वो हम देखेंगे. देन लाइक फॉर टुडे यू विल हैव सम एक्सरसाइज. ओके, होमवर्क होगा आपको, जो कि उसके लिए मैं आपको बता दूंगा कि ये एंटिटीज होगी. उसके लिए ईआर मॉडल की डायग्राम घर पे जाके बनाओ और कल लेके आओ. यस, we'll see this. Okay, so ER मॉडल क्या होता है, that is the entity relationship model. okay, एक entity relationship model होता है, उसको क्या बोल सकते हैं हम लोग, हाई लेवल डेटा मॉडल भी बोल सकते हैं उसको. ओके, ये मॉडल का यूज क्या किसके लिए करते हैं हम, टू डिफाइन द डेटा एलिमेंट्स एंड द रिलेशनशिप फॉर द स्पेसिफाइड सिस्टम. मतलब जो भी हम सिस्टम डिजाइन करने जा रहे हैं उसके लिए जो भी डेटा एलिमेंट होंगे, मतलब जो भी एंटिटीज होगी उसका और बाकी एंटिटीज का जो भी रिलेशन होगा वो स्पेसिफाई करने के लिए हम ईआर मॉडल का यूज करते हैं. ओके, सो दैट इज वन ऑफ द कंसेप्चुअल डिजाइन फॉर द डेटाबेस. लाइक जो भी हम डेटाबेस क्रिएट करेंगे उसके लिए जो कंसेप्चुअल डिजाइन, और वी कैन से द डेटा मॉडल, लाइक मॉडल डिजाइनिंग. ओके, सो we will just do it using the ER model concept and the notations. Okay, so it is also like it is just give the overview of the ओवरऑल सिस्टम, मतलब ओवरऑल सिस्टम में कैसा डिजाइन होना चाहिए, डेटा फ्लो कैसा होगा, वो सब चीजें उसमें मतलब एआर मॉडल में पता चल जाता है. ओके, सो यस, एआर मॉडल में क्या क्या होता है. ओके, सो एआर मॉडल में फर्स्ट वन दैट इज द एंटिटी, दैट इज द ऑब्जेक्ट, दिस वन इज द प्राइमरी थिंग. देन उसमें स्ट्रॉन्ग एंटिटी एंड वीक एंटिटी आता है. ओके, देन एट्रीब्यूट्स आते हैं, जैसे कि की एट्रीब्यूट्स, कंपोजिट एट्रीब्यूट, मल्टी वैल्यूड एट्रीब्यूट एंड डिराइव्ड एट्रीब्यूट्स. ओके, देन रिलेशन आता है उसमें वन टू वन, वन टू मेनी, मेनी टू वन एंड मेनी टू मेनी. ओके, सो वन बाय वन हम देखेंगे मतलब उसमें क्या क्या आता है. ओके, टिल नाउ एनीबॉडी हैव एनी क्वेश्चन? सबको समझ में आया ईआर मॉडल का यूज क्या होता है, क्यों जरूरी है ईआर मॉडल? ओके, सो एंटिटी क्या रहता है, लाइक एज आई एक्सप्लेन अर्लियर इन द फर्स्ट एंड सेकेंड लेक्चर, एंटिटी क्या होता है. एंटिटी इज द ऑब्जेक्ट, लाइक वी कॅन से एनी लिव्हिंग थिंग्स और नॉन लिव्हिंग थिंग्स दॅट वी कॅन द डिस्क्राईब. म्हणजे कोणती पण लिव्हिंग थिंग्स किंवा नॉन लिव्हिंग थिंग ज्याला आपण डिस्क्राईब करू शकतो त्याला आपण ऑब्जेक्ट किंवा एंटिटी बोलतो. ओके, सो लाइक वी कॅन जस्ट टेक द एक्झाम्पल लाइक एनीथिंग, लाइक दिस माउस इज ऑल्सो द
object or entity, bottle, then this remote, mobile phone, charger, desktop, laptop, anything, that bulb, lamp, fan, this balloon, everything. Okay, so whatever we can describe, that will be come under the category of the object or entity. Okay, so just I am just giving the example. And entity को हम कैसा represent करते हैं, तो rectangle का यूज करते हैं. ओके, so like we have two different entities or object, that is employee and department. okay, so employee कोई specific department के लिए काम करेगा. okay, so we have two different object, that is employee and department. okay, और जो वर्क करेगा उसके लिए हमने क्या, हम देखेंगे उसके लिए जो भी हमने ये दिया है, डायमंड दिया है, उसका भी आगे जाके देखेंगे मतलब क्या यूज है. ओके, बट फॉर नाउ जस्ट कीप इट इन योर माइंड. द एंटिटी वी कॅन जस्ट रिप्रेझेंट बाय युझिंग द रेक्टँगल. ओके, म्हणजे एंटिटीला आपण रिप्रेझेंट करण्यासाठी कशाचा यूज करणार आहे, तर रेक्टँगलचा यूज करणार आहे. ओके, देन this one was the strong entity. okay, then next one is the weak entity. okay, तर मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. लाईक फर्स्ट लेट मी एक्सप्लेन व्हॉट इज द वीक एंटिटी, देन आई विल एक्सप्लेन व्हॉट इज द डिफरेंस बिटवीन द स्ट्रॉन्ग एंड वीक एंटिटी. ओके, सो वीक एंटिटी क्या होता है, वो एक एंटिटी होता है जो डिपेंड करता है उसके पेरेंट और बेस एंटिटी पे. ओके, सो वीक एंटिटी के लिए लाइक खुद के कोई की एट्रीब्यूट्स नहीं होते. ओके, सो लाइक उसमें लाइक की एट्रीब्यूट मतलब वी कैन से द लाइक प्राइमरी की और फॉरेन के एट्रीब्यूट्स. ओके, सो उसके लिए नॉर्मली नहीं होते. एंड वीक एंटिटी इज रिप्रेजेंट बाय द डबल रेक्टेंगल. ओके, सो लाइक जस्ट फॉर द एग्जांपल, लोन इज आवर स्ट्रॉन्ग एंटिटी. ओके, लोन के लिए लोन आईडी वगैरह होगा, बट इंस्टॉलमेंट के लिए नॉर्मल नहीं होता है, उसके लिए इंस्टॉलमेंट नंबर होता है. ओके, नंबर अँड इट इज गेटिंग चेंज. ओके, म्हणजे एकाच लोन साठी इन्स्टॉलमेंट नंबर जास्त असता, बरोबर, बट ते चेंजेस होत राहतात. ओके, बट लोन आयडी हा एकच असतो, तो कधी चेंज नाही होत. कोणत्या एखाद्या स्पेसिफिक कस्टमरने जर लोन घेतला असेल तर लोन आयडी चेंज नाही होत. ओके, सो दॅट इज द एक्झाम्पल अँड दॅट इज द डिफरन्स बिटवीन द स्ट्रॉंग अँड वीक एंटिटी. we just simply we can say strong entity have the like primary key, like we can say it have the primary key, and the weak entity it may or may not the primary key. okay, normally can nahi you give hota. another example? Yes, we can take one more example. like स्टूडेंट है. ओके, स्टूडेंट ये अपनी स्ट्रॉन्ग एंटिटी हो गई. ओके, और स्टूडेंट के पास लाइक कोई भी सर्टिफिकेशन वगैरह है, तो हर एक स्टूडेंट के पास होगा क्या, नहीं होगा. किसी के पास हो सकता है, किसी के पास नहीं हो सकता है. ओके, सो जिनके पास होगा मतलब सर्टिफिकेशन, दैट विल कम अंडर द पार्ट ऑफ द वीक एंटिटी एंड स्टूडेंट विल बी द स्ट्रॉन्ग एंटिटी. ओके, we can say simply like is or has relationship, like this is one of the like thing in the technology. वो ज़्यादा like टाइम लगेगा उसको समझ जाने में, बट लक्षात ठेवा लाईक एखादी गाडी आहे तिला चावी असू शकते. सिंपल गोष्ट आहे, म्हणजे गाडी चालू करण्यासाठी आपण एक स्पेसिफिक की लागते आपल्याकडे. ओके, बट असंही असू शकतं की आपल्याकडे मल्टिपल कीज पण असू शकतात. पण एखाद्या कारला म्हणजे मल्टिपल कीज असल्या तरी एकच स्पेसिफिक आपल्याला की एका गाडीसाठी आपण यूज करू शकतो, बरोबर. सो म्हणजे काय, तर मोबाईल आहे, मोबाईलसाठी लाईक मोबाईल असेल तर चार्जरची किंमत आहे, फक्त चार्जरच असेल तर त्याची काही किंमत आहे का, नाही. सो दॅट इज लाईक स्ट्रॉंग अँड वीक एंटिटी. म्हणजे एकतर त्याची जी काही स्ट्रॉंग एंटिटी तिचा एक्झिस्टन्स पाहिजे, तो जर असेल तरच वीक एंटिटीचा काय मिनिंग आहे, आणि जर त्याचा जर एक्झिस्टन्स नसेल तर मग त्याला काही मिनिंग नाहीये. सेम कन्सेप्ट आहे लाईक जावा और पायथन मध्ये ज्यावेळेस तुम्ही ओप्सच्या कन्सेप्ट शिकणार आहे, दॅट इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजच्या ज्या काही कन्सेप्ट असतात, लाईक व्हॉट आर द डिफरंट कन्सेप्ट, काय पिलर्स आहेत, कोणी सांगू शकता का ओप्सचे. पॉलिमॉर्फिझम इन रिटर्न्स, येस, पॉलिमॉर्फिझम इन रिटर्न्स, ऍब्स्ट्रॅक्शन, इनकॅप्सुलेशन, पॉलिमॉर्फिझम, ऍब्स्ट्रॅक्शन आणि इनकॅप्सुलेशन. ओके, तर त्याच्यामध्ये जर तुम्ही जर पॉलिमॉर्फिझम जर लर्न करता तर त्याच्यामध्ये that is not part of our syllabus. I am just giving the example. ज्यावेळेस तुम्ही inheritance, whenever you are going to learn the inheritance, then you will get the idea what is the is relationship and what is the has relationship. Okay,
सो ते काही आपला पार्ट नाही, फक्त हे एक्सप्लेन करायचं तुम्हाला स्ट्रॉंग अँड वीक एंटिटी, म्हणून मी तुम्हाला ते सांगितलं. ओके, सिम्पल थिंग आहे. जर तुम्हाला वीक एंटिटी जर पाहिजे असेल तर त्यासाठी आपल्याला स्ट्रॉंग एंटिटी असली पाहिजे. ओके, स्ट्रॉंग एंटिटी जर एक्झिस्टन्स असेल तरच आपल्याकडे वीक एंटिटी असू शकते. ओके, समजलंय? ऑनलाईन बॅच समजलंय का? हॅलो, हॅलो, समजलंय तुम्हाला? येस सर. हो सर. Yes, sir. येस सर. ओके, यस सर. सो स्ट्रॉंग आणि वीक एंटिटी समजली सर्वांना? ओके, देन ऍट्रिब्यूट. ऍट्रिब्यूट म्हणजे काय असतात? त्या प्रॉपर्टीज असतात. ओके, किंवा कॅरेक्टरिस्टिक्स असतात कोणत्याही ऑब्जेक्टचे, ज्याने की आपण ती ऑब्जेक्ट डिस्क्राईब करू शकतो. ओके, सो ऍट्रिब्यूट्स इज यूज टू डिस्क्राईब द प्रॉपर्टीज ऑफ एन एंटिटी. आणि तिला रिप्रेझेंट कशाने करतो आपण? तर इलिप्स की इक्लिप्स? इलिप्स असतं ते. ओके, सो हाँ नॉर्मली हम क्या बोल सकते हैं उसको? ऑल भी बोल सकते हैं उसको. ओके, यू कैन से द सर्कल और यस, या भाई मतलब प्रोनाउंसिएशन में चेंजेस रहता है उसके. ओके, तर जे काही तुम्हाला ऍट्रिब्यूट जर रिप्रेझेंट करायचे असेल तर आपण कशाने रिप्रेझेंट करणार आहे? इलिप्स किंवा इक्लिप्स. आय थिंक दॅट इज वन ऑफ द टूल. इलिप्स बोलता त्याला. ओके, लेट मी जस्ट चेक. That is the like name of one shape. काय झालं? ओके, इलिप्स बोलता त्याला, नॉट इक्लिप्स. ओके, ते प्रिंट लाईक टायपिंग मिस्टेक आहे. ओके, इलिप्स बोलता त्याला. ओके, ऍक्च्युअली इक्लिप्स एक टूल है. लाइक इक्लिप्स हा एक सॉफ्टवेयर है जावा मध्ये. ओके, सो उसको इक्लिप्स बोलते हैं, पर इसको भी मतलब आई जस्ट कंफर्म. यस, सो दैट इज इक्लिप्स आणि हे इलिप्स. ओके, समजलं कशाने? हा, ओके, उसको समझो, मतलब जो भी शेप है उसको समझो, वो ध्यान में रखो. कोई पूछेगा नहीं वो कैसे रिप्रेजेंट करते हैं. ओके, और घर पे जाके उसको पीएचडी करो क्या इक्लिप्स है इलिप्स है. लाइक आई जस्ट सर्च, लाइक इट इज शोइंग मी इलिप्स. लाइक मुझे डाउट आया उस पे तो मैंने जस्ट सर्च किया. ओके, सो यस, सपोज इफ यू जस्ट टेक द एग्जांपल, लाइक अपने पास स्टूडेंट है तो उसका क्या क्या हो सकता है, उसको हम कैसा डिस्क्राइब कर सकते हैं? उसका आईडी, एज, कॉन्टैक्ट नंबर, नेम, like all those things come under the attributes of the object. Okay, हाँ एड्रेस भी लिख सकते हैं, बहुत कुछ लिख सकते हैं हम उसमें. ईमेल आईडी लिख सकते हैं, एड्रेस लिख सकते हैं, उसका स्टेट, सब कुछ लिख सकते हैं हम. बट एग्जाम्पल के तौर पे मैंने इतना ही लिया है. ओके, तो नहीं तो फिर हम डायग्राम निकालने जाएंगे तो बहुत बड़ा हो जाएगा. ओके, देन की एट्रीब्यूट. ओके, की एट्रीब्यूट का यूज क्या होता है? So key attribute is used to represent the main characteristic of the entity. Okay, and it is represented by the primary key. Okay, so primary key चा यूज करून आपण key attributes रिप्रेझेंट करू शकतो. आणि त्याला पण आपण इलिप्स मध्येच लाईक रिप्रेझेंट करतो. फक्त त्याला तो काही तुमचा कॉलम नेम असणार त्याला आपण अंडरलाईन करतो. ओके, सो द की एट्रीब्यूट इज रिप्रेझेंट बाय द इलिप्स विथ टेक्स्ट अंडरलाईन. म्हणजे तो काही टेक्स्ट असणार तो आपण अंडरलाईन करतो. ओके, सो दिस इज द जस्ट एक्झाम्पल. लाईक स्टुडंट एक ऑब्जेक्ट आहे, त्याच्यासाठी आपण स्टुडंट आयडी त्याला आपण काय केलं, की ऍट्रिब्यूट म्हणून आपण जर त्याला रिप्रेझेंट करतोय तर त्याला आपण काय करणार, इलिप्स मध्ये घेणार आणि त्याला अंडरलाईन करणार. ओके,
देन कंपोजिट ॲट्रिब्यूट काय असतं, तर एखादा जो काही मेन ॲट्रिब्यूट्स असतो त्याला आपण डिकम्पोज केलं आणि त्याचे जे काही सब ॲट्रिब्यूट तयार होतात त्याला आपण काय म्हणतो, कंपोजिट ॲट्रिब्यूट्स बोलतो. ओके, सो याला पण सेम लिस्टनेस रिप्रेझेंट केलं जातं, फक्त दॅट इज वन कन्सेप्ट. लाईक नेम असेल तर आपण त्याला 3 पार्ट मध्ये डिवाइड करू शकतो, फर्स्ट नेम, लास्ट नेम अँड मिडल नेम. ओके, सो दॅट इज द कन्सेप्ट ऑफ द कंपोजिट ॲट्रिब्यूट्स. ओके, देन नेक्स्ट वन इज मल्टी वैल्यूड एट्रीब्यूट्स. ओके, मतलब किसी भी लाइक कोई भी एट्रीब्यूट होगा जिसको मोर देन 1 वैल्यूज होंगे तो वो स्टोर करना है, मतलब अपने पास उसको रिप्रेजेंट करना है, तो उसको हम डबल इक्लिप्स में हम रिप्रेजेंट करते हैं. ओके, और वी कैन से द ऑल आल्सो. ओके, सो लाइक कोई भी होगा तो उसके पास मोर देन 1 ईमेल आईडीज हो सकते हैं. ओके, मोर देन 1 मोबाइल नंबर हो सकते हैं, किसी का एड्रेस भी 2 हो सकते हैं, क्या पता. ओके, so we can just represent it by using the multi-valued attributes. Okay, next one is derived attribute. derived का meaning सबको पता है, attributes तो मैंने बता दिया, it is a properties or characteristics of the object. Okay, derived करना मतलब कोई बेस होगा उसमें से हम derive करते हैं. Okay, so and attribute that can be derived from the another attributes is known as the derived attribute. Okay, and it can be represented by the dash ellipse. ओके, डॅश इलिप्सने आपण त्याला रिप्रेझेंट करतो. सपोज आपल्याकडे कोणत्याही एम्प्लॉईची हायर डेट आहे किंवा डेट ऑफ बर्थ आहे. डेट ऑफ बर्थ असेल तर अपन त्याच्यावरतून वी कैन फाइंड द एज ऑफ दैट एम्प्लॉय. हायर डेट होगा तो उसमें से हम क्या निकाल सकते हैं, उसका एक्सपीरियंस. हम एक्सपीरियंस कितना है, कितने साल का है, कितना टाइम का है, वो हम फाइंड आउट कर सकते हैं. ओके, सो दैट इज द डिराइव्ड एट्रीब्यूट. ओके, उसको हम क्या करते हैं, डैश इलिप्स का यूज करके हम उसको रिप्रेजेंट करते हैं. ओके, समझ लो, या डैश और स्लैग इज वट एवर यू कैन से दिस वन. ओके, ताकि मतलब वो लैंग्वेज मतलब हर एक वर्ड को मैच करने के लिए बहुत टाइम जाएगा, सो यू कैन जस्ट अंडरस्टैंड बाय द इमेज. ओके, समझ में आया? समज ले कोणते कोणते लाईक ॲट्रिब्यूट्स आपण कसे रिप्रेझेंट करतो यार मॉडेल मध्ये. ओके, यू आर गेटिंग लाईक व्हॉट आर द डिफरंट लाईक ॲट्रिब्यूट्स ऑर द नोटेशन्स आर यूज टू रिप्रेझेंट द एंटिटीज अँड द की ॲट्रिब्यूट्स. ओके, सो नेक्स्ट वन that is the relationship. So first we just saw like how we can just represent the entity and attributes. Okay, so now we'll see how we can just represent the relationship between the 2 or more entities. Okay, so उसके लिए हम डायमंड या रंबस का यूज करते हैं. ओके, तो वो क्या डिस्क्राइब करता है, तो दो से ज्यादा जो भी एंटिटीज है उसका रिलेशनशिप हो या रिलेशन हो क्या करता है, रिप्रेजेंट करता है. ओके, सो यस, दिस इज द एग्जांपल. टीचर है, स्टूडेंट को टीच करते हैं, राइट. सो वी जस्ट टेक दैट टीच इन द डायमंड. ओके, डायमंड शेप मध्ये. ओके, सो सेम तसंच असू शकतं. बँक कस्टमरला लोन देऊ शकते. Okay, so loan will be the relationship. So we can just mention 2 entities like bank and customer by the rectangle, and that loan, like if it is providing the loan, then we can just take it in the diamond. Okay, then there are some types of the relationship. Okay, मतलब अभी हम सिर्फ समझ में आया कि रिलेशन हम किस में रिप्रेजेंट करते हैं, तो डायमंड में करते हैं. ओके, सो देयर आर सम टाइप ऑफ द रिलेशनशिप. सो वी विल सी लाइक व्हाट आर द डिफरेंट टाइप्स ऑफ द रिलेशनशिप. टिल नाउ लाइक कुणाला काही प्रॉब्लेम आहे का ऑनलाईन बॅच? नो समजतंय? रिस्पॉन्स करा, त्याशिवाय मला समजणार नाही तुम्हाला समजतंय की नाही, कारण का मी तुमच्या समोर नाहीये. सर त्यावेळेस आपण एक्झाम्पल मध्ये घेऊ, त्यावेळेस या गोष्टी क्लिअर होतील. येस, क्लिअर होतील. ओके, आतासाठी फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, एंटिटी कशाने रिप्रेझेंट करणार आहे आपण, लाईक व्हॉट इज द लाईक सिम्बॉल टू रिप्रेझेंट द एंटिटी, की ॲट्रिब्यूट्स. ओके, ऑल दोज थिंग्स. अँड नाउ वी आर लर्निंग द हाउ वी कैन रिप्रेजेंट द रिलेशंस. ओके, सो 1-to-1 रिलेशनशिप होगा, लाइक
लाइक एनी एंटिटी, लाइक एक ही लाइक दो एंटिटीज है, उनका वन टू वन रिलेशनशिप हमें लाइक डिस्क्राइब करना है या रिप्रेजेंट करना है, तो उसके लिए हम सीधा लाइक वन और वन, लाइक दॅट इज द वन ऑफ द काइंड ऑफ द वन टू वन रिलेशनशिप. त्याचे नोटेशन सगळ्यात शेवटी दिलेले आहेत. फक्त आता अंडरस्टँड करा वन टू वन रिलेशनशिप काय असते, लाईक व्हॉट इज द वन टू वन रिलेशनशिप. सो वन टू वन रिलेशनशिप म्हणजे काय, लाईक ओनली वन इन्स्टन्स ऑफ द एंटिटी विथ विल बी असोसिएट विथ द अनदर एंटिटी. ओके, म्हणजे एक एंटिटीचा इन्स्टन्स दुसऱ्या एंटिटी सोबत लाईक एकच एक्झिस्टन्स असेल त्याचा. ओके, त्यासाठी एक्झाम्पल लाईक एक मेल एकाच फिमेल सोबत मॅरी करू शकतो किंवा लग्न करू शकतो. ओके, सो दॅट इज द लाईक युनिव्हर्सल ट्रूथ and like we can just represent with the one to one relationship. Okay, that is not our subject. No, I know that like this type of the answer will come in the session, but yes, for me the like definition is this only, like that is the universal truth which is accepted by the what you can say community. Okay. Okay, so this is the one to one relationship. So second one is one to many relationship. Okay guys, बस झाला तर विनोद खूप झाला. Okay, next one is one to many relationship. Okay, ऑफलाईन बॅचचे स्टुडंट बोलतात सर आज खूप झालं. ओके, डोक्यावरतून जायला लागला असं मला वाटायला लागले. ओके, ऑनलाईन बॅच इथपर्यंत समजलंय का? ठीक आहे, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण. ओके, अभिजित बोलतोय खूप फास्ट होतोय. अभिजित तुमचा फर्स्ट लेक्चर आहे काय? चार्ट मध्ये बोलण्यापेक्षा आय थिंक लाईक इफ यू जस्ट स्पीक बाय अनम्यूट युअरसेल्फ देन इट विल बी द इझी टू इंटरॅक्ट विथ यू. ओके, तर मग काय होतंय, काय चालू आहे? एक मिनिट थांबते, मला आवाज नाही आला, ब्रेक झाला, परत सांग. मागच्या जोकवरचा आता सेंड झाला सर. ओके, नेटवर्क इश्यू असू शकतो. ओके, अभिजित तुमचा फर्स्ट लेक्चर होतं का हे? अभिजित कुठे? अभिजित अनम्यूट करून बोलू शकता का तुम्ही? नाही, त्यांनी फास्ट हा कीवर्ड यूज केलाय. सर आपण उद्या स्टार्ट करताना ऍट्रिब्यूट्स पासून करायचं. कशापासून? लाईक ठीक आहे, लाईक आय विल रिकॅप. फक्त 6 वाजता जॉईन करा. सो पहिल्या 5-10-15 मिनिटांमध्ये आपण आधीच रिकॅप करू. उद्या आपण हा पूर्ण पार्ट संपू. ओके, म्हणजे नेक्स्ट लेक्चर पासून आपण स्टेटमेंट पासून स्टार्ट करू शकतो. ओके, कारण का मला पण सिलेबस कम्प्लीट करायचा आहे. सो सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला शिकवावं लागेल. ओके, फक्त ऑन टाइम जॉईन करा. लाईक आज जॉईन केलं तर बरोबर, बट लाईक बाय टेक्निकल इश्यूमुळे थोडं लेट झालं. ओके, बट येस वी विल ट्राय टू लाईक स्टार्ट लेक्चर शार्प ॲट 6 o'clock. Okay, and yes, I will like repeat these things, like I can start with from the ER model itself. Okay, because that is not a big thing for me, like it will just take 10 or 20 minutes. Okay, so yes, now I will upload it. Yes. PDF already sent केलेली आहे. Okay, so you can just refer it. and व्हिडिओज मी आता अपलोड करून देतो. ओके, काही क्वेश्चन ऑनलाईन बॅच? नाही, ऑफलाईनला नाही विचारलं, ऑनलाईन बॅच साठी विचारलं. काही क्वेश्चन आहेत तुम्हाला?
this one. Okay, session sample. Like if you want to leave the session, you can leave. Okay, thank you.